जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आळे या ठिकाणी बाजार गेल्या काही दिवसापासून सुरू करण्यात आलेला आहे। गेल्या आठवड्यापासून पुन्हा डाळिंबाचा बाजार सुरू झालेला आहे। आपण पाहतोय डाळिंबाची या ठिकाणी खरेदी विक्री होते, चांगल्या चांगल्या प्रकारचं पॅकिंग करून त्याची विक्री होते। गेल्या 8 दिवसांपासून या ठिकाणी डाळिंब विक्रीला आलेली आहेत। त्याचा प्रत्यक्षात बाजारभाव काय मिळतोय, विक्री कशा प्रकारे होते हे आपण पाहणार आहोत। अतिशय दर्जेदार डाळिंब या ठिकाणी विक्रीला आलेले आहे आणि त्याचा खरेदी विक्री सुद्धा चांगल्या प्रकारे होतोय। आपण पाहतोय आळ्याच्या मार्केटमध्ये जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीने डाळिंबाची खरेदी विक्री गेल्या काही वर्षांपासून सुरू केल्यामुळे शेतकरी वर्गाचा चांगल्या प्रकारे फायदा होताना दिसतोय। आज प्रत्यक्षात डाळिंबाला काय बाजारभाव मिळतोय, किती आवक झालेली आहे, आपण जरा आडतदार आणि व्यापारी बांधवांशी विचारूया। भाऊ, काय सांगाल, आज 12 जून डाळिंबाची आवक किती झाली आणि बाजारभाव काय मिळाला? आता मार्केट चालू झालं, मार्केटला येणं चालू झालेलं आहे। हा माल जो येतो तो सर्व माल हा श्रीगोंदा आणि नगरपट्ट्यातला आता सुद्धा माल येत आहे। तर आज मार्केटमध्ये आहे साधारणतः 500-550 क्रेटची आज आवक झालेली आहे आणि त्या मानाने बाजारभाव पण हे चढीत मिळालेले। आज साधारणतः 5 ते 10 रुपये किलोला मार्केट वाढलेलं आहे आणि वाढताना आज उंचमध्ये माल 200 ते 250 रुपये किलोपर्यंत विकला गेला आणि कमीत कमी माल हा विकला गेलेला आहे 70 ते 75 रुपये किलो। पावसामुळे डाळिंबाच्या पिकावर काय काय प्रादुर्भाव झाला? पावसामुळे डागी मालाचं प्रमाण पण वाढलेलं आहे आणि शेतकऱ्यांकडून शेवटच्या टप्प्यामध्ये नाही म्हटलं तरी जे शेतकऱ्यांनी वरून पेपर वगैरे टाकले होते त्यांचे माल आज सुकरच आहेत आणि पावसामुळे डागी मालाचं प्रमाण थोडं वाढलं। आता पाऊस पडल्यामुळे आवक घटली, रोगांचा प्रादुर्भाव वाढला। कमीत कमी बाजारभाव किती, जास्तीत जास्त बाजारभाव किती? कमीत कमी बाजारभाव हा साधारणतः 1400 रुपये क्रेट म्हणजे 70 रुपये किलो निघालेला आहे आणि जास्तीत जास्त बाजारभाव 5000 रुपये क्रेट म्हणजे 250 रुपये किलोपर्यंत आज मार्केट निघालेलं आहे। डाळिंबाच्या कुठल्या कुठल्या जाती मार्केटमध्ये आहेत? आता सध्या डाळिंबाच्या भगवा ही जात प्रचलित जात आहे, ती सध्या जास्त मार्केटमध्ये आहे। त्याच्यानंतर शरद किंगचे पण माल आता चालू झालेले आहे मार्केटमध्ये आणि आरक्षण बुदूला हे पण माल येतात। आता जुन्नर तालुक्यामध्ये डाळिंबाची लागवड किंवा बागा पण आहेत, ते साधारण सुरू कधी होते? जुन्नर तालुक्यामध्ये जे माल ऑक्टोबरच्या बागा धरले जातात ते माल मे महिन्यामध्ये, एप्रिल महिन्यामध्ये आणि आता सुद्धा जून महिन्यामध्ये आता चालू आहे। आता इथे जे डाळिंबाचा आपण लिलाव करतो किंवा बाजार देतो त्याच्यामध्ये जास्त स्पर्धा होते का ठराविक व्यापारी असतात आणि मग जो विक्री करणार आणि घेणार यांच्यामध्ये काही साठलोट असतं? नाही, त्यातला काही प्रकार जेव्हा पण निलाव होता त्याच्यामुळे मार्केटमध्ये हे सगळ्या भावात किंवा एकमेकांच्या पैशामध्येच व्यापार होतो। मग आडतदार पण व्यापारी असतात ना? आडतदार पण व्यापारी पण आहेत? आडतदार 80% आडतदार ते बिलकुल व्यापारी नाहीये। हा, जो माल जास्तीत जास्त भावात जातो तो व्यापाऱ्यांना वाटतं की आता हा माल परवडत नाही, त्यावेळेला तो माल हा आडतदाराला भरणं आग्रही असतो। ते झालं एक जमेची बाजू, परंतु आडतदार व्यापारी यांच्यात संगनमताने शेतकऱ्याच्या मालाचा बाजारभाव पाडला जात नाही ना? आता जर ओपन निलाव असल्यामुळे तो बाजारभाव पडत नाही आणि पहिली गोष्ट डाळिंब हे पीक असं हे शॉर्टेज पीक आहे, त्याच्यामुळे प्रत्येक व्यापाऱ्याला हे डाळिंब लागत असतो। त्याच्यामुळे आणि हा आपला काय रुमाला खालचा व्यापार नसतो, खुला व्यापारी, त्यामुळे जे ओपन होतं तेच होतं। आता किती दिवस लिलाव चालू राहणार? लिलाव आता साधारणतः नोव्हेंबर महिन्यापर्यंत आता डाळिंब मार्केटला येणार। बाजार वाढतील का, काय परिस्थिती राहील? बाजार आता एक साधारणतः आमचा अंदाज आहे का 25 तारखेपर्यंत हे मार्केट टिकून राहील। त्याच्यानंतर जर मार्केटला आवक वाढली तर 4-5 रुपये किलोचा फरक पडू शकतो। तर शेतकरी बांधव इथे जे डाळिंब विक्रीला आणतायत कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे, सॉर्टिंग कसं केलं पाहिजे, मालाची गुणवत्ता प्रतवारी करून कसं आणलं पाहिजे का जेणेकरून शेतकऱ्याला 4 पैसे अधिक मिळतील? शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, घाई केली नाही पाहिजे मार्केटला माल आणायला। जर तुमचे डाळिंब झाडाला जो माल लागलेला आहे तर पहिली हार्वेस्टिंग ही साधारणतः 150 ग्रॅमपासून पहिला माल हा बागेतून काढला पाहिजे, जेणेकरून पाठीमागे जो छोटा माल असतो तो मोठा होतो 8 ते 10 दिवस आणि त्याला सुद्धा चांगले बाजारभाव भेटतात। आणि ज्या वेळेला मार्केटमध्ये माल घेऊन जातात त्यावेळेला फक्त तुमच्याकडे जे लेबर असतात तर तो माल फोडून प्लेटमध्ये व्यवस्थित ठेवला पाहिजे, जेणेकरून टाकलं गेलं नाही पाहिजे म्हणून फूड पंक्चर हे प्रमाण मार्केटला आल्यानंतर निवडीमध्ये कमी होतं। आता तुम्ही शेतकरी पण आहात आणि आडतदार पण आहेत, तर डाळिंबावर कुठल्या कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव होतो?
डाळिंबावरती मेजर म्हणजे जो काळा स्पॉट असतो, पावसाकडे पाऊस झाल्यानंतर जर फवारणी घेण्यात आली नाही किंवा जे बॉईल होण्याचं प्रमाण असतं ते सर्वात मोठे, आणि तेलाचं प्रमाण आता कमी झालेलं आहे बऱ्यापैकी मार्केटला जे माल येतात, पण तेल्यामुळे बऱ्याच बागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी बागा काढून टाकल्यात आणि आता आवक कमी झालेली आहे आणि मार्केटमध्ये रेट वाढले. आता आळ्याच्या डाळिंब मार्केटमध्ये कुठले कुठले व्यापारी डाळिंब खरेदी करायला येतात? आपल्या इथे ज्या मार्केट आहे, आपल्या मार्केटमध्ये मुंबईचे काही व्यापारी आहेत, पुन्हा संगमनेरचे व्यापारी सर्वात जास्त प्रमाणामध्ये मार्केटमध्ये येतात. दिल्ली, जयपूर, बिकानेर, सिलीगुडी इथले व्यापारी साधारणतः एक 20 जूनपासून इथले व्यापारी मार्केटमध्ये चालू होणार. शेतकरी बांधवांना काय आवाहन कराल? डाळिंब पीक जे आपण सुरुवातीला आपण ज्याप्रमाणे लक्ष दिलं डाळिंब मधल्या टप्प्यानंतर शेतकऱ्यांनी ते हलगर्जीपणा केला नाही पाहिजे. जर सुरुवातीला लक्ष दिलं ते शेवटपर्यंत जर लक्ष दिलं आणि क्वालिटी ठेवली तर कितीही डाळिंबाची आवक होऊ द्या, मार्केटमध्ये डाळिंबाला उठाव आहे आणि पुढे राहणारे आणि रेट सुद्धा छानच भेटतात. आता तुम्ही व्यापारी आहात, शेतकरी बांधवांना काय आव्हान कराल का जेणेकरून त्यांच्या डाळिंबाचे जास्त पैसे होतील? सुरुवातीपासून आपण काळजी घेतो तर माल काढायला बाजार वाढले म्हणून काही नाही केली पाहिजे. बाजार टिकून राहणार आहे. बाजार आवक वाढून बाजार पडले जातात, नंतर त्यांनी माल काढले पाहिजे. सगळे बाजार टिकून राहणार आहे. जे झालेले माल आहेत ते आणले पाहिजे, तेवढे हलके माल आणले नाही पाहिजे. शिल्लक माल राहतील त्यांचे पण चांगले पैसे होतील. आणि पावसाचं ढगाळ वातावरण फवारे सातत्य ठेवलं पाहिजे, टेस्टिंग केलं पाहिजे, जेणेकरून पावसात माल टिकून राहतील. जास्त कुठल्या भागातून डाळिंब सुरू आहेत सध्या? आता सध्या सुरू आपलं निवड टाकले आहे ते जवळचे माल आहे. नगरचं खालचे कडा असेल, धामणगाव असेल, जे बीड जिल्हा आहे, पाथर्डी तालुका आहे. आपल्याकडे नगर जिल्ह्याची चांगली आवक असते. अगदी जालना असेल, बुलढाणा असेल, ते पण माल या मार्केटपर्यंत येतात. आता आळ्याच्या मार्केटमध्ये सध्या डाळिंबाची आवक किती क्रेट होते? सुरुवात आहे सध्या 400-500 कॅरेट आवक आहे आळ्यापासून. 15 दिवसात आवक 3 ते 4 हजारावर जाईल अशी अपेक्षा आहे. आता शेतकऱ्याकडनं आपण किलोवर घेतो का क्रेट घेतो? क्रेट झालेला होतो पण 1 किलोचे भाव असतात. आज 5,000 रुपये क्रेटपर्यंत विकला म्हणजे 250 किलो जातात. एका क्रेटमध्ये किती किलो डाळिंब असतात? 30 किलो माल असतो कॅरेट. आणि क्रेटसह 22 किलो का? क्रेटसह 22 किलो. व्यापारी म्हणून शेतकरी बांधवांना काय आव्हान? व्यापारी मार्केटला येताना आणि स्वतःवर माल देताना मार्केटच्या एवढी पडताळणी करा आणि मग स्वतःवर माल द्या. स्वतः मार्केटला माल आणा, मार्केटला चांगले भाव मिळते, चौकशी करून माल मिळतो. आता शेतकरी किंवा काही लोक खाजगीत म्हणतायत, कदाचित ती चुकीचं पण असेल, की बाबा आडतदार आणि व्यापारी यांचं सेटलमेंट असतं. असं काही होत नाही. मग आडतदारांनी सांगितलं माल कमी प्रमाणात आहे, शॉर्टेज आहे, मग चढावडीत माल विकले जातात. ज्याला परवडतो तो घेतोय, याच्यात सेटलमेंट अजिबात होत. थँक्यू. आपण पाहतोय या ठिकाणी डाळिंबाची आवक मोठ्या प्रमाणात झालेली आहे. आडतदार, व्यापारी, शेतकरी कुठल्याही प्रकारची फसवणूक होत नाही अशा प्रकारे स्पष्ट सांगितलं जाते. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचं कामकाज चांगलं राहिलेलं आहे. मार्केट कमिटीच्या अधिकाऱ्यांचं संचालक मंडळाचं इकडे लक्ष राहतं, त्यामुळे आळ्याच्या डाळिंब मार्केटमध्ये कोणत्याही प्रकारची फसवणूक होत नाही. या ठिकाणी असलेले आडतदार, व्यापारी हे शेतकरी असल्यामुळे शेतकरी बांधवांचं तिथं कुठेही नुकसान होत नाही. शेतकरी बांधवांनो, आळ्याच्या मार्केटमध्ये तुम्ही डाळिंब विक्रीला घेऊन बिंदास्त या. 4 पैसे तुम्हाला अधिकचे नक्की मिळतील. त्याचबरोबर पावसाळा आहे, विविध प्रकारचा रोगांचा प्रादुर्भाव, बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तुम्ही काळजी घ्या, वेळच्या वेळी फवारणी करा. चांगल्या प्रकारची डाळिंब या ठिकाणी विक्रीला आणा. चांगली डाळिंब जर या ठिकाणी विक्रीला आली तर त्याचे 4 पैसे अधिकचे मिळू शकतात. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, आळे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच
विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.